नमस्कार, स्पार्क अकॅडमीमध्ये आपले स्वागत आहे। मी सूरज वागसकर। आपण या ठिकाणी रिव्हिजन लेक्चर घेत आहोत। राज्यसेवा पूर्व परीक्षेला जो राज्यघटनेचा विषय आहे त्याची आपण पूर्ण रिव्हिजन घेणार आहोत। त्या अंतर्गत हा आपला तिसरा व्हिडिओ आहे। तर आज आपण संसद या टॉपिक पासून पाहणार आहोत। संसद हा पूर्व परीक्षेला खूप महत्त्वाचा टॉपिक आहे। यावर वारंवार क्वेश्चन विचारलेले आहेत। त्यातील जे महत्त्वाचे कलम आहेत ते आपले पाठ असणं गरजेचे आहे। म्हणजे 70 हे प्रश्न कसा येईल, जोड्या लावायला येणार। एका ठिकाणी तुम्हाला कलम लिहिलेली असणार आणि दुसऱ्या ठिकाणी त्या कलमात काय लिहिलंय, मग मी हे शॉर्ट मध्ये तुम्हाला या ठिकाणी लिहिलंय, असं असं पाठ करून टाकायचं। 79 ह्या कलमात काय लिहिलंय, संसदेची संरचना। 80 मध्ये काय लिहिलंय, राज्यसभेची संरचना। 81 मध्ये लोकसभेची संरचना। ह्या क्रमाने तुमचं पाठ पाहिजे। पण डायरेक्ट जर विचारला 80 मध्ये काय तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे, आणि परत जोड्या लावायला प्रश्न आला तरी तुम्हाला सांगता आलं पाहिजे। म्हणजे प्रश्न कसा फॉर्म होणार आहे याला खूप महत्त्व आहे या ठिकाणी। त्यामुळे आपण हे या ठिकाणी घेतलंय। त्यानंतर 82 मध्ये काय आहे, प्रत्येक जनगणनेनंतर पुन्हा समायोजन, म्हणजे प्रत्येक जनगणना होईल त्यावेळेस लोकसभेच्या जागा समायोजित केल्या जातात किंवा बदलल्या जातात। 83 मध्ये काय, संसदेच्या गृहांचा कार्यकाळ दिलेला आहे। लोकसभा माहिती आपल्याला 5 वर्षासाठी असतील, राज्यसभा ही परमनंट सभागृह आहे। संसदेच्या सदस्यांची पात्रता 84 मध्ये दिली, पात्रता 84। 85 मध्ये काय दिले, संसदेची अधिवेशने बरखास्ती व विसर्जन। संसदेच्या विसर्जनाविषयी दिले, अधिवेशन बरखास्त करणं किंवा विसर्जन करणं। गृहांना संबोधित करण्यासाठी आणि निरोप पाठवण्यासाठी राष्ट्रपतींचा अधिकार हे कशात दिलंय, 86 मध्ये। 87 मध्ये राष्ट्रपतीचे विशेष अभिभाषण। ज्यावेळेस कामकाज प्रत्येक आर्थिक वर्षात सुरू होतं त्यावेळेस राष्ट्रपतींचं अभिभाषण होतं, किंवा एखादी नवीन लोकसभा निवडून आली तरी राष्ट्रपतीच्या अभिभाषणाने त्याची सुरुवात होते। त्या रिलेटेड कलम 87 आहे। 88 मध्ये गृहासंदर्भात मंत्री व महान्यायवादी यांचे हक्क हे 88 मध्ये दिले, आणि हा 88 कलम एकदा मेन्सला विचारला होता, त्यामुळे आता प्रीला पण येऊ शकतो। 88 कलम ते लक्षात ठेवणं कर्तव्य आपलं। गृहासंदर्भात मंत्री व महान्यायवादी यांचे हक्क, म्हणजे प्रत्येक गृहात राज्यसभेत आणि लोकसभेत मंत्री आणि महान्यायवादी यांचे काय हक्क असतील ते 88 मध्ये लिहिले। हे कलम खूप महत्वाचे आहे, ते पाठ करणं गरजेचं आहे। आता आपण संसदेवर आतापर्यंत काय प्रश्न आलेत ते या ठिकाणी पाहणार आहोत। म्हणजे हा 2023 साली क्वेश्चन विचारलाय, नुकतंच राज्यसेवा पूर्व परीक्षेची मागे झाली होती त्याच्यावर हा प्रश्न विचारलाय। खूप चांगला प्रश्न होता, 0 आवरवर प्रश्न आलता। आता 0 आवरवर 12 प्रश्न विचारले जातात। आता 0 आवरचं साल आपल्या लक्षात नाही राहत, तर ते 1962 आहे। मी कसं लक्षात ठेवलं की चीनचं युद्ध झालं भारत आणि चीनचं 1962 मध्ये, तर त्यावेळेस भारत हरला होता, म्हणजे आपण 0 झालो होतो, त्यामुळं 0 प्रहर असं काहीतरी लॉजिक लावून आपण ते लक्षात ठेवू शकतो। त्यानंतर पहिलं स्टेटमेंट काय आहे, आपल्याला काय करायचंय, 0 आवर विषयी बरोबर विधान निवडायचे। तर पहिलं स्टेटमेंट काय आहे, प्रश्नोत्तराच्या तासानंतर आणि कागदपत्रे ठेवण्याच्या आधीची वेळ आणि सभागृहात कोणतेही सूचीबद्ध कामकाज सुरू होण्यापूर्वीची वेळ म्हणजे 0 प्रहर होय। 0 प्रहरची एक्झॅक्ट डेफिनेशन अ मध्ये दिलेली, त्यामुळं अ या ठिकाणी नाहीये, त्यामुळं तिसरा पर्याय जातो। 0 प्रहर दरम्यान मुद्दे मांडण्यासाठी सदस्य दररोज 8 ते 9:30 या वेळेचे सभापतींना सूचना देतात। अशी सूचना देण्याची गरज नसती। संसदेचं कामकाज हे 11 वाजता सुरू होतं आणि 12 वाजेपर्यंत प्रश्नोत्तराचा तास असतो। हा प्रश्नोत्तराचा तास संपला की त्यानंतर नियमित कामकाज सुरू होतं। तर नियमित कामकाज सुरू होण्याचा जो अवधी लागतो सुरू होण्यासाठी, त्या काळात सदस्य कोणत्याही प्रकारचा मुद्दा उपस्थित करू शकतात। त्यासाठी कोणती सूचना देण्याची गरज नसते, असा कोणता नियम नाहीये। त्यामुळं त्याला 0 प्रहर असं म्हणलं जातं, आणि ती भारतीय संकल्पना आहे, इतर ठिकाणी ती सापडत नाही। त्यामुळं ब हे चुकीचं आहे, कारण ह्या वेळेत ते मांडलं जात नाही किंवा तशी सूचना देण्याची गरज नाही। त्यामुळे ज्या ठिकाणी ब आहेत असे सर्व स्टेटमेंट जातात, तर राहतं अ आणि ड, मग इतर स्टेटमेंट वाचण्याची आपल्याला गरज राहत नाही। अशा प्रकारे इलिमिनेशन राऊंडचा वापर करून तुम्ही एक्झॅक्ट उत्तरापर्यंत जाऊ शकतात।
संसदीय राजभाषा समितींचे मुख्य उद्देश खालीलपैकी कोणते आहेत? आपल्याला काय विचारलं इथं? मुख्य उद्देश, त्याला गोल झाला पाहिजे. आणि संसदीय राजभाषा समिती, राजभाषा, राजभाषा म्हणजे तुमच्या काय लक्षात येतं? हिंदी असत. मग ज्या ठिकाणी हिंदी असत ते आपलं उत्तर आहे. या ठिकाणी हिंदी, बाकीच्यांचा या ठिकाणी संबंध येत नाही. आणि मुख्य उद्देश म्हणजे एकच उद्देश असतो. जर उद्देश विचारले तर एकापेक्षा जास्त असतात, पण मुख्य काहीतरी एकच गोष्टी असते, त्यामुळं एकच उत्तर असेल. हे ज्या ठिकाणी 2-2 पर्याय दिले ते उत्तर नसते. आणि या ठिकाणी हिंदी दिली त्यामुळे हे उत्तर आहे. म्हणजे आपल्याला जरी एक्झॅक्ट माहीत नसलं तर लॉजिकच्या आधारे अशा प्रकारे तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे. खालील विधाने विचारात घ्या म्हणलं की हे वाचत नाही बसायचं. विचारात घ्या म्हणजे आपण शोधायचं की बाबा आयोग आपल्याला बरोबर विचारते का चूक विचारते. त्यामुळे डायरेक्ट या ठिकाणी जायचं, मग आता वाचायला सुरुवात करायची, नाहीतर टाइमपास होण्याची शक्यता जास्त असते. लोकसभेच्या प्रमुखांच्या गटांची पॅनल ऑफ चेअरपर्सनची निवड लोकसभा आपल्या सदस्यातून करते. लोकसभा करते का? गोल करायचं, डाऊट घ्यायचा. जेव्हा लोकसभेच्या अध्यक्षांची अथवा उपाध्यक्षांचे पद रिक्त असेल तेव्हा लोकसभेच्या प्रमुखांच्या गटातील सदस्य हा अध्यक्षपदी असू शकतो. अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि लोकसभेच्या प्रमुखांच्या गटातील व्यक्ती यांच्या अनुपस्थितीत राष्ट्रपतीद्वारे नियुक्त केलेल्या सदस्याद्वारे अथवा अध्यक्षाद्वारे कर्तव्य पार पाडले जातात. आता हे 3 शब्द खूप महत्वाचे. इथं लोकसभा आहे का, इथं रिक्त आहे का, इथं अनुपस्थिती आहेत का. तर ज्यावेळेस तुम्ही कंपॅरेटिव्ह जर याचा अभ्यास केला असेल ना की अध्यक्षांचं पद रिक्त असल्यावर काय होतं आणि ते अनुपस्थित असल्यावर काय होतं, हे जर बारकाईने अभ्यास केला असेल तर याचं उत्तर येईल. प्लेन जर वाचला असेल तर उत्तर येणार नाही. तर इथं लोकसभा नसून सभापती करतात, त्यामुळे इथं सभापती शब्द पाहिजे होता, त्यामुळे जातं. या ठिकाणी गेला. आता 2 राहिल्यात. यापैकी नाही असू शकतं किंवा ब असू शकतं. बघू आपण. जेव्हा लोकसभेच्या अध्यक्षांचे अथवा उपाध्यक्ष पद रिक्त असेल तेव्हा लोकसभेच्या प्रमुखांच्या गटातील रिक्त नाही. ज्यावेळेस ते गैरहजर असतील त्यावेळेस पॅनल ऑफ चेअरपर्सन मधला एक व्यक्ती काम करतो. आणि ज्यावेळेस अनुपस्थित असेल तेव्हा लोकसभेतील सदस्य त्यांच्यातून एखाद्याला निवडून देतात, त्यावेळेस तो काम करतो. म्हणजे हा बारीक डिफरन्स आहे. रिक्त असल्यावर काय होईल आणि उपस्थित असल्यावर काय होईल, असे बारीक तुम्हाला डिफरन्स समजायला पाहिजेत. क्वेश्चन हा अशा प्रकारे बनवला होता की ज्या ठिकाणी कन्फ्युजन असतं. आपण आपल्या नोट्स व्यवस्थित असल्या आणि आपल्याला आधीच माहित असलं की बारकावे कुठे आहेत, असे छोटे बारकावे तुमच्या लक्षात आलं तर उत्तर देता येतात. म्हणजे हे सर्व स्टेटमेंट रॉंग केले होते. खूप चांगला प्रश्न बनवला होता. खालीलपैकी कोणत्या समित्यामध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या प्रतिनिधीचा समावेश होतो? आता संसदेच्या मध्ये समिती असतात, कारण काही समिती ह्या कॉमन असतात, म्हणजे तिथं दोन्ही सभागृहांचे सदस्य असतात. असे कोणते समिती आहेत तिथं दोन्ही सभागृहांचे सदस्य असतात? आता इथं आपल्याला ही ओळखीची सर्वात समिती अंदाज समिती. आपल्याला माहिती आहे की अंदाज समितीमध्ये फक्त लोकसभेचे सदस्य असतात, त्यामुळे ड वाला गेला. ज्या ठिकाणी ड आहेत ते गेले, हे हा पण गेला. मग आपल्याकडे राहतात हे 2 पर्याय, 2 आणि 4. तर 2 आणि 4 मध्ये कॉमन काय आहे? ब कॉमन आहे, म्हणजे ब बरोबरच. मग आपल्याला अ किंवा क दोन्हीपैकी सिलेक्ट करायचं. इथे कामकाज सल्लागार समिती, इथे अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती समिती कल्याण समिती. आता आपण 50-50% वर आलो होतो. तर कामकाज सल्लागार समिती लॉजिक आहे. हे कशासाठी असतं? प्रत्येक सभागृहाचं कामकाज कसं चालतं हे त्याच्यावर देखरेख ठेवण्यासाठी कामकाज सल्लागार समिती असते. मग ती प्रत्येक सभागृहाला वेगवेगळी पाहिजेत, दोन्ही कॉमन असण्याची गरज नाहीये, वेगवेगळी पाहिजे. हे कॉमन सेन्स वरून कळतं. त्यामुळे क गेला तर उत्तर राहतं अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती समिती. त्यामुळं अ आणि ब उत्तर आहे आपलं 4. अशा प्रकारे लॉजिकच्या आधारे तुम्ही 50-50% मध्ये जरी आले तरी तुम्ही लॉजिक वापरून एक्झॅक्ट बरोबर उत्तरापर्यंत जाऊ शकतात. लोकसभेच्या अध्यक्षांच्या संदर्भात खालील विधानांचा विचार घ्या. राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत ते आपल्या पदावर राहू शकतात. आपल्याला काय करायचंय? बरोबर शोधायचं. विचारात घ्या म्हणलं की बरोबरकडे जायचं, मग वाचायला सुरुवात करायची. राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत ते आपल्या पदावर राहू शकतात. त्यांच्या निवडीवेळी ते सभागृहाचे सदस्य असणे बंधनकारक नाही. लोकसभेच्या अध्यक्षाबाबत आपल्याला म्हणलंय, अध्यक्षाविषयी आपलं तरतुदी पाठ असणं गरजेचे आहे. राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत ते आपल्या पदावर राहू शकतात, असं आहे का? नाही. तर ते लोकसभेचा कार्यकाळ जितका आहे त्यात तोपर्यंत ते आपल्या पदावर राहतात, आणि कार्यकाळ संपला तरी काही वेळासाठी राहतात ते. त्यामुळे चुकीचं आहे. त्यांच्या निवडीवेळी ते सभागृहाचे सदस्य असणे बंधनकारक नाही. त्यांना ते बंधनकारक, सभासद असणं बंधनकारक आहे.
बंद नाही नसण्याचे कारण नाही, इथं निगेटिव्ह सेंटेन्स बनवले, त्यामुळे हे चुकीचं आहे. ते संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्षस्थान भूषवतात. बरोबर आहे. ज्यावेळेस 108 अंतर्गत एक संयुक्त अधिवेशन बोललं जातं त्यावेळेस हे अध्यक्षस्थानी असतात. हे बरोबर आहे. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला बरोबर विचारलंय, फक्त क बरोबर आहेत, बाकी दोन्ही स्टेटमेंट चुकीचे आहेत. भारतातील प्रदोत विषयी योग्य विधान निवडा. आता प्रदोत म्हणजे व्हीप ही संकल्पना न्यूजमध्ये सारखी असते, त्यामुळे व्हीप विषय आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. योग्य विधान निवडायच्यात. कायदे मंडळातील सभागृहात पक्षातील सदस्यांचे शिस्त आणि वर्तन यासाठी प्रदोत जबाबदार असतो. बरोबर आहे, तो त्यासाठी जबाबदार असतोच. भारताने ही संकल्पना ब्रिटिश संसदीय प्रणालीकडून घेतली आहे. आपली जी आपण संसदीय परंपरा आहेत सगळ्या ब्रिटिशांकडून घेतलाय. हे डायरेक्ट बरोबर करायचं आणि ही युनिव्हर्सल वाक्य तुम्ही लक्षात ठेवायचं. अ ब बरोबर आहे, अ ब या ठिकाणी नाहीये. अतिरिक्त प्रदूताच्या साह्यासह एक मुख्य प्रदूत असतो, हे पण बरोबर आहे. प्रदूताविषयी तर ते लक्ष्मीकांत दिले आहेत. राष्ट्रपतीच्या निवडीवेळी प्रदूत खासदार आणि आमदार यांना विशिष्ट रीतीने मत देण्यासाठी निर्देशित करू शकत नाही. हे स्टेटमेंट बरोबर आहे. सर्व स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर आहेत. इतर निवडणुकीच्या वेळेस ते निर्देशित करतात प्रदूतांना, प्रदूत निर्देशित करतात सदस्यांना की विशिष्ट पद्धतीने तुम्ही मतदान करू शकता. पण ज्यावेळेस निवडणूक ही राष्ट्रपतींची असती त्यावेळेस ते असं निर्देशन देऊ शकत नाही. हा विशेष किंवा वेगळा मुद्दा लक्षात ठेवावा आपल्याला लागणार आहे. आणि त्या कन्सेप्टवर खरं हे चौथं स्टेटमेंट डिसाइडिंग होतं. त्याच्यावर खरं प्रश्न आला होता, हे तुम्हाला माहिती आहेत का? राष्ट्रपतीच्या निवडणुकीच्या वेळेस वेगळी काय पद्धत आहे, तर ही प्रदूत त्यांना निर्देशित करू शकत नाही, ही वेगळी पद्धत आहे. आता खालीलपैकी कोणत्या योग्य जोड्या जुळवा. आता हा प्रश्न पहा, इथं काय दिलंय? लक्षवेधी, स्थगन प्रस्ताव, हक्कभंग आणि हरकतीचा मुद्दा. आता बऱ्याचदा काय होतं की आपल्याला आपण वाचलेलं असतं पण तिथं त्या ठिकाणी कन्फ्युज होऊन जातं ना की लक्षवेधीमध्ये काय, स्थगनमध्ये काय, हक्कभंगामध्ये. मग आपण पॅनिकमध्ये नाही जायचं. आपण वाचलेलं असतं पण आपल्याला आठवत नाही, मग आपण पॅनिकमध्ये जातो. मग हा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करता येत नाही. वाचलेलं बरंच असतं, मग आपल्याला घाम फुटतो. पण अशा वेळेस काय करायचं? तुमचा प्रेझेन्स ऑफ माइंड आणि कॉन्फिडन्स कायम हाय ठेवायचा. इथं जरी तुम्हाला काही कन्फ्युजन झालं तर खाली पर्याय दिलेत ना आपल्याला, काही ना काही तुम्हाला आठवणच ना, फुल एनर्जी लावून प्रश्न वाचायला सुरुवात करायचा. आता इथं काय दिलेलं आहे? लक्षवेधी म्हणजे काय? तातडीच्या सार्वजनिक दृष्ट्या महत्वाचे सूचना बाबीकडे मंत्र्याचे लक्ष. इथं लक्षवेधी, इथं लक्ष आहे. लक्ष म्हणजे काय? लक्षवेधी म्हणजे लक्ष मंत्र्याचं वेध हे त्याचं काम आहे. मग आपल्याला काय लावून सांगितलंय? जोड्या जुळा. योग्य जोड्या जुळत नाहीत सांगितलंय. कोणती योग्य नाहीये, मग ही योग्य आहे. ही योग्य असल्यामुळे काय आपलं काय होईल? अवाला जाईन सगळे. आपल्याला अयोग्य शोधायचे. मग राहतात काय? बकड. म्हणजे तुम्हाला बाकीचे जरी आठवत नसले तरी उत्तर येऊन जातं. प्रेझेन्स ऑफ माइंड कायम हाय ठेवायचं. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, लोकसभेच्या सभापतीच्या स्थानासंबंधी खालील विधान विचारात घ्या. तिचे वेतन आणि भत्ते भारताच्या संचित निधीवर भारित केले जाते. बरोबर आहे. लोकसभे सभापतींचं संचित निधीवर भारित असतं कारण ते निष्पक्षपणे काम करावे म्हणे. त्यास तिला समान मत विभागणीशिवाय मत देता येत नाही. शिवाय हा शब्द खूप महत्वाचा आहे. हा आपण म्हणजे वाचताना आपली चूक होती की हा लक्षात येत नाही. ज्यावेळेस समान मत होतात त्यावेळेसच त्यांना मत देण्याचा अधिकार आहे, इतर वेळेस नाही. म्हणजे अर्थ बघा काय होतो, त्यास तिला समान मत विभागणीशिवाय मत देता येत नाही. म्हणजे शिवाय हा शब्द डिसाइडिंग होता. हे बरोबर आहे. म्हणजे अ आणि ब बरोबर आहेत. मग या ठिकाणी अ नाही. त्यास तिला सभागृहात हजर राहून मतदान करणाऱ्या सदस्य संख्येच्या बहुमताने आहे का? मी सांगितले नक्की चुका कुठं कुठं करतात. बहुमत जिथं बहुमत विचारलं असतं ना त्या ठिकाणी चूक करतात. इथं कोणतं बहुमत विचारलंय त्यांना? सदस्य संख्येच्या बहुमताने पारित केलेल्या ठरावाद्वारे पदावरून दूर करता येतं. पण कोणतं बहुमत? तर इथं प्रभावी बहुमत असतं. यांना प्रभावी बहुमताने ॲब्सोल्यूट मेजॉरिटीने दूर केलं जातं. त्यामुळं बहुमत हे चुकतं किंवा आयोग वारंवार बहुमतावर स्टेटमेंट जर बनवलं त्यांनी तर ते चुकीचेच दिले जातात. त्यामुळे आपण अलर्ट मोडमध्ये राहायचं. त्यामुळे क चुकीचं आहे, आपल्याला बरोबर शोधायला लावलेत. या ठिकाणी पण क आहे. डायरेक्ट उत्तरापर्यंत आपण जातो. सगळं वाचण्याची गरज नाही, उत्तर येणं महत्वाचं आहे. खालील विधाने योग्य आहेत. राज्यघटनेतील अनुच्छेद 111 हे आता 111 गोल पाहिजे. 111 मध्ये काय तरतुदी? हे अर्थ विधेयकाच्या मनी बिलच्या व्याख्येच्या संदर्भात आहे. हे म्हणजे मनी बिल म्हणलं की 110
आठवलं पाहिजे. इथं 110 आहे, 111 नाही. अनुच्छेद 117(3) खाली श्रेणीबद्ध केलेले वित्त विधेयक फायनान्शियल हे केवळ शब्द टाकला म्हणजे चूक करतात, लोकसभेत मांडले जाऊ शकते. अनुच्छेद 117(a) खाली श्रेणीबद्ध असलेले विधेयक राज्यसभा असंमत किंवा दुरुस्त करू शकत नाही. निगेटिव्ह स्टेटमेंट बनवले. मग तुमचं काम आहे की 110, 117, 1 आणि 117(3) म्हणजे हे मनी बिल आणि फायनान्शियल बिल 1 आणि फायनान्शियल बिल 2 यांचं कंपॅरेटिव्ह चार्ट करायचा आणि यातला नक्की डिफरन्स काय आहे, मनी बिल काय आहे, फायनान्स बिल काय आहे, ते पारित करण्याच्या पद्धती काय आहेत, असा तुमचा चार्ट रेडी असेल ना, क्वेश्चन कसा येऊ तुमचं बरोबर येऊन जातो. तर 110 असल्यामुळे ए जातो, हे या ठिकाणी गेलेलं आहे, ए एका ठिकाणी गेलेलं आहे, आपल्याला योग्य आहे ते विचारायचं. येतं गेला. 117 खाली श्रेणीमध्ये गेले वित्त विधेयक फायनान्शियल हे केवळ लोकसभेत मांडलं जातं नाही, लोकसभेत केवळ मांडलं जातं हे चुकीचं आहे. कारण फायनान्स विधेयक हे सामान्य विधेयकाप्रमाणे पारित केले जाते, त्यामुळे ते दोन्हीकडे मांडू शकतो आपण, राज्यसभेत मांडू शकतो, लोकसभेत मांडतो. त्यामुळे ब गेला, हे दोन पर्याय इलिमिनेट होतात. मग क कडे जाऊ. 117(a) खाली श्रेणीबद्ध झालेले वित्त विधेयक फायनान्स बिल राज्यसभा असंमत किंवा दुरुस्ती करू शकत नाही. आता सामान्य विधेयक राज्यसभा असंमत किंवा दुरुस्त करू शकते, त्यामुळं हे सामान्य विधेयकाप्रमाणे पारित केलं जातं, त्यामुळे हे पण चुकीचं आहे. मग यापैकी नाही, हे उत्तर येऊन जाईल. विशेषाधिकार समिती संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही विचारले. गोल झाले पाहिजे विशेषाधिकार समितीला. हे 2020 साली हा प्रश्न आलाय आणि म्हणलं की कोणते बरोबर नाही. आता 4 स्टेटमेंट दिलेली, त्यापैकी आपल्याला निवडायचे. लोकसभेचा नियम 222 आणि राज्यसभेचा नियम 187 हे विशेषाधिकारीचा संबंधित आहे. आपल्याला आता माहित नाही, बघू आता काय होतं. लोकसभेत 15 सदस्य असलेली विशेषाधिकार समिती ही सभापतीद्वारे नामनिर्देशित केली जाते आणि काहीच माहित नाही मला तरी सॉल्व्ह होते. बघू. राज्यसभेत उपाध्यक्ष हेच विशेषाधिकार समितीचे प्रमुख असतात, ज्या समितीत 15 सदस्य असतात. आता लोकसभेत 15 आहेत आणि राज्यसभेत पण 15 आहेत. राज्यसभेची सदस्य संख्या कमी आहे, लोकसभेची जास्त आहे, त्यामुळे सेम असण्याची शक्यता फार कमी आहे. मग लोकसभेत जर 15 धरले तर राज्यसभेत त्यापेक्षा कमी असतील. त्या लॉजिकच्या आधारे तिसरं आपलं उत्तर आहे. इथं 10 असतात. आता नेक्स्ट क्वेश्चन. खालील कोणती विधाने चुकीची आहेत? चुकीचे आहे त्याला गोल झालं पाहिजे. चुकीचे आहेत त्याला गोल कंपल्सरी झालं पाहिजे. लोकसभेत अविश्वास ठराव कोणत्या कारणावर आधारित आहे हे स्पष्ट करावे लागते. अविश्वास ठराव कोणत्या कारणावर आधारित आहे हे स्पष्ट करावे लागते. लागतं का अविश्वास ठराव स्पष्ट करावा? बघू आपण. लोकसभेत अविश्वास ठराव दाखल करून घेण्यासंदर्भात पद्धती लोकसभेत नियम 198 मध्ये संमत केलेली आहे. हे माहिती आहे का? बघू. आपल्याला चुकीचे ओळखायचे आणि खाली हे पर्याय दिले असे. हे लक्षात ठेवायचं की क्वेश्चनचा फॉर्मॅट जर असा आला 3 ह्या स्टेटमेंटमध्ये आणि एक चुकीचे शोधायला लावलं, आपल्याला इथं 4 स्टेटमेंट दिले आणि खाली पर्याय बनवलेत ब क आणि अड, तर शक्यता अशी असते की 2 वाले पर्याय चुकीचे नसतात. चुकीचं सेंटेन्स कायम कमीत कमी चुकीचे केले जातात, त्यामुळे अ किंवा क पैकी एक स्टेटमेंट चुकीचं केलं जातं. असा जवळजवळ 80% फॉर्मॅट आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षेचा जो मी विचार केला तर अशा फॉर्मॅटमध्ये असतात. म्हणजे आपलं इथं चुकीचं विचारलं आणि इथं 4 स्टेटमेंट आहे आणि पर्याय असे बनवले, 2 पर्याय 2चे आहेत आणि एक पर्याय सिंगल, दुसरे 2 पर्याय सिंगलचे आहेत. तर हे 2 वाले पर्याय नसणार आहेत, 1 किंवा 2 म्हणजे ज्या ठिकाणी मिनिमम म्हणजे एकच पर्याय असे पर्याय त्या ठिकाणी असणार आहेत. म्हणजे असा फॉर्मॅट एक आहे. अविश्वास ठराव एखादा दाखल झाल्यावर तो दाखल करण्याची मंजुरी मेल्यापासून 10 दिवसाच्या आत चर्चेत घेतला गेला पाहिजे. आणि इटलीमध्ये सरकारला संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या पाठिंब्याची गरज असते. आता भारत सोडून जर इतर देशात जर काय आलं ना त्याला बरोबरच धरायचं, असा एक थंब रूल आपण ठेवायचा. त्यामुळे ड तर जात होता. आपल्याला अ आणि क मध्ये सिलेक्ट करायचं. क मध्ये काय? लोकसभेत अविश्वास ठराव कोणत्या कारणावर आधारित हे स्पष्ट करायला लागते. नाही, अविश्वास ठरावाला स्पष्टीकरण देण्याची गरज नसते, त्यामुळे हे चुकीचं आहे. उत्तर आलं.
क चा संबंध नाही. खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? संसद कर वाढू शकते. आता ह्या कन्सेप्ट वर आधारित क्वेश्चन आहे. संसद कर वाढू शकते नाही. तर हे कायम लक्षात ठेवा, संसद कर वाढू शकत नाही. संसद कर कमी करू शकते. संसद कर रद्द करू शकते, पण ते वाढू शकत नाही. एवढी गोष्ट कायम लक्षात ठेवायची. संसद कर वाढू शकत नाही, कमी करू शकते, रद्द करू शकते. संसद कर वाढू शकते, चूक. विधाने बरोबर आहेत, तर ते कर वाढू शकते हे चुकीचं आहे, वाढू शकत नाही. आपल्याला विचारलेत बरोबर कोणते, तर अ गेला. संसद कर कमी करू शकत नाही, तर मी सांगितल्याप्रमाणे ते कमी करू शकतात, त्यामुळं ब वाले गेले. मग आपल्याकडं क ड ई आणि कड कड कड, मग फक्त ई चा विचार करायचा. संसद कर कमी करू शकते, यस, संसद कर कमी करू शकते, त्यामुळे हे उत्तर आहे तिसरं. शून्य प्रहाराच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधाने अचूक आहेत? शून्य प्रहराच्या विषयी आपल्याला सांगितलंय. संसदीय कार्यपद्धतीमध्ये शून्य प्रहर ही नाविन्यपूर्ण संकल्पना भारतामध्ये उदयास आली. मी तुम्हाला आज जो पहिला क्वेश्चन होता तिथंच एक्सप्लेन केलं होतं. 1962 मध्ये शून्य प्रहर आला होता आणि ती भारतीय संकल्पना आहे. आणि त्यावेळेस 1962 मध्ये आपण झिरो झालो, त्यामुळे झिरो शून्य प्रहर असं एक आपण लॉजिक लक्षात ठेवलं होतं. त्यामुळं ही भारतीय संकल्पना हे बरोबर आहे. आपण PYQ वरून आपल्याला समजून जाईल. त्यामुळे आपल्याला विचारायचे अचूक कोणते, त्यामुळं ज्या ठिकाणी अ नाही ते गेला. प्रश्नोत्तराचा तास आणि सभागृहाचे कामकाज यांच्यामधल्या काळाला शून्य प्रहर असे म्हटले जाते, हे बरोबर आहे. प्रश्नोत्तराचा तास आणि सभागृहाचे कामकाज यांच्यामधला जो काळ असतो त्याला शून्य प्रहर म्हणलं जातं. ही संकल्पना 1982 मध्ये आली, 62 मध्ये आली, हे पण बरोबर आहे. म्हणजे अ ब क बरोबर आहे, अ ब क. मग या ठिकाणी ब नाही, हा गेला. शून्य प्रहर ही संसद सदस्यांच्या उपलब्ध असलेल्या अनौपचारिक स्वरूपाचे माध्यम आहे. मी पण आधीच सांगितलं तुम्हाला, ही अनौपचारिक आहे, याला कोणते नियम नाहीत. त्यामुळे सर्व स्टेटमेंट बरोबर आहेत. 4 उत्तरे. खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत? लोकसभेला नव्हे तर फक्त राज्यसभेलाच नामनिर्देशित सभासद असतात, बरोबर आहे. लोकसभेला नव्हे तर फक्त राज्यसभेतच नामनिर्देशित सभासद असतात. आजच्या घडीला ते बरोबर आहे, पण आधी इथं या ठिकाणी अँग्लो इंडियन होते. पण हा प्रश्न ज्यावेळेस 2018 ला आलता त्यावेळेस लोकसभेत पण होते. राज्यसभेवर अँग्लो इंडियन या जमातीचे 2 सभासद नेमण्याची घटनात्मक तरतूद आहे. ती लोकसभेत नेमण्याची तरतूद होती, राज्यसभेत नाही. त्यामुळे ब गेला. आपल्याला बरोबर विचारलेत. किती नामनिर्देशित सदस्यांना सभासदांना केंद्रीय मंत्री बनवावे याबाबत राज्यघटनेत कोणतेही बंधन नाही, बरोबर आहे. कोणतेही बंधन राज्यघटनेने टाकलेले नाही. नामनिर्देशित सभासद राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती अशा दोन्ही निवडणुकीत मतदान करू शकतात, तर नाही, दोन्ही निवडणुकीत नाही. नामनिर्देशित सदस्य फक्त उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीत मतदान करू शकतात, राष्ट्रपतींच्या नाही. मग हे गेलं. मग आपल्याला जबाबदारी आपली आहे की राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांचा एक चार्ट बनवायचा, त्यांच्या कोलेजियम मध्ये काय फरक आहे आणि त्यांच्या काढण्याच्या पद्धतीत काय फरक आहे, हा फरक व्यवस्थित करून ठेवायचा. मग अशा प्रकारचे प्रश्न सुटतात. त्यामुळे ड वाला गेला. ड कुठं आहे? हा गेला. मग आपला 3 पर्याय एलिमेंट झाले, फक्त एकच राहतो क. किती नामनिर्देशित सदस्यांना केंद्रीय मंत्री बनवावे याबाबत राज्यघटनेत कोणतेही बंधन नाही, हे क बरोबर आहे. आणि लोकसभेला नव्हे तर फक्त राज्यसभेला नामनिर्देशित सभासद असतात, हे आजच्या घडीला बरोबर आहे. लोकसभेत आता नामनिर्देशित सदस्य राहिलेले नाहीत, कारण अँग्लो इंडियनची तरतूद काढून टाकलेली आता. खालील विधाने विचारात घ्या. जर एखादी व्यक्ती संसदेच्या दोन्ही सभागृहासाठी निवडून आली असेल तर तिने कोणत्या सभागृहात सेवा देऊ इच्छिते ते 10 दिवसाच्या आत कळवणे पाहिजे, अन्यथा दोन्ही जागा रिक्त होतात. आता संसदेची रिक्त जागा होण्याच्या 3-4 कंडिशन आहेत. त्या 4 कंडिशन आजच्या आज एका नोटमध्ये तुम्ही लिहून घ्या आणि ते पाठ करा. त्यावर वारंवार क्वेश्चन विचारले जातात. दुसरं बघू. जर एखादी व्यक्ती एखाद्या सभागृहातील केवळ 2 जागेवर निवडून आली असेल तर तिने एका जागेवर पर्याय दिला पाहिजे, अन्यथा दोन्ही जागा रिक्त होतात.
जर एका सभागृहाचा सदस्य असेल आणि दुसऱ्या सभागृहात देखील निवडून आला तर त्याची पहिल्या सभागृहाची जागा रिक्त होते. बरोबर. लक्षात ठेवायचं की राज्यसभा आणि लोकसभेत दोन्हीकडून निवडून आला तर हायेस्ट कोणतं आहे? राज्यसभा आहे. तर राज्यसभेची जागा रिक्त होती. म्हणजे हायेस्ट जी असेल त्याची जागा रिक्त होत असते. आता पहिल्यात असं म्हणलं, जर एखादी व्यक्ती संसदेत दोन्ही सभागृहासाठी निवडून आला असेल तर तिने कोणत्या सभागृहात सेवा देऊ इच्छिते 10 दिवसात कळवणं गरजेचं आहे, असं नाहीये. तर त्यांनी जर नाही कळवलं तर त्याची राज्यसभेची जागा जाईल, लोकसभेची राहील. त्यामुळे चुकतंय. आणि आपल्याला काय विचारलंय की विधाने बरोबर नाहीत विचारलंय. कोणते बरोबर नाहीत? तर बरोबर नाहीये. त्यामुळे या ठिकाणी नाहीये, या ठिकाणी नाहीत. हे आता बचा चेक करू. जर एखादी व्यक्ती एखाद्या सभागृहात 2 जागेवर निवडून आली तर तिने एका जागेसाठी पर्याय दिला पाहिजे, अन्यथा दोन्ही जागा रिक्त होतात. बरोबर आहे. ब वाला बरोबर आहे, म्हणजे राहतं एकच. फक्त चुकीचं आहे. जर लोकसभेचे सभापती आणि उपसभापती दोघी उपस्थित नसतील तर संसदेच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवतात? त्या रिलेटेड जो 108 मध्ये तरतूद आहे, सर्वात पहिल्यांदा लोकसभेचे अध्यक्ष असतात. अध्यक्ष जर गैरहजर असते तर उपाध्यक्ष असतात. उपाध्यक्ष जर गैरहजर असतील तर राज्यसभेचे उपाध्यक्ष असतात, अध्यक्ष नाही. ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. इथं राज्यसभेचे अध्यक्ष नसतात, ही गोष्ट लक्षात ठेवा. तर उपाध्यक्ष असतात राज्यसभेचे. सर्वात पहिले लोकसभेचे अध्यक्ष, ते जर गैरहजर असतील तर उपाध्यक्ष जर गैरहजर असेल तर राज्यसभेचे उपाध्यक्ष असतात, अध्यक्ष नाहीत. कारण अध्यक्ष हे उपराष्ट्रपती असतात आणि उपराष्ट्रपती हे कोणत्याच सभागृहाचे सदस्य नसतात. त्यामुळे अशी तरतूद केलेली आहे. आणि हे जरी नसले तर लोकसभेतील एखादा सदस्य किंवा त्यांच्यामधून जी संयुक्त बैठकीत आहे त्यांच्यामधून एखादा सदस्य अध्यक्ष म्हणून काम करतो, असं आपण लक्षात ठेवू शकतो. 108 अंतर्गत तरतूद आहे. इथं म्हणलंय सभापती आणि उपसभापती दोघे अनुपस्थित आहे. मग काय होईल? राज्यसभेचे उपाध्यक्ष येतील. खालीलपैकी कोणास संसद सभासदांचा मित्र, तत्वज्ञ व मार्गदर्शक म्हणून ओळखले जाते? तर हे महासचिव आहेत. हे डायरेक्ट लक्षात ठेवा. परत जर प्रश्न आला तर महासचिव आहेत. संसदेबाबत खालील विधाने विचारात घ्या. लक्षवेधी सूचनेची सर्वप्रथम तरतूद सन 1954 मध्ये झाली. हे लक्षवेधी सूचना आणि दुसरं हे 0 आवर. लक्षवेधी 54 आहे आणि 0 आवर 1962 आहे. हे दोन्ही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 1954 मध्ये सुरू झाली, बरोबर आहे. आपल्याला विचारात घ्या म्हणलंय. आणि कोणते चुकीचे आहेत? तर बरोबर आहे, त्यामुळे गेला. लक्षवेधी संबंधी सूचना सदस्याद्वारे लिखित स्वरूपात सकाळी 10 पर्यंत द्यावी लागते. आता बघू आपण 10 पर्यंत द्यावी लागते का. एका बैठकीसाठी सभासद एकापेक्षा जास्त लक्षवेधी सूचना देऊ शकत नाही. इथं निगेटिव्ह केलंय, हे चुकण्याची शक्यता जास्त आहे. बरोबर आहे, कारण आपल्याला ब पैकी आणि क पैकी सिलेक्ट करायचं. जे वाक्य निगेटिव्ह असेल ते चुकीचं असतं. तर एका बैठकीत सभासद एकापेक्षा जास्त लक्षवेधी सूचना, 2 लक्षवेधी सूचना देऊ शकतो. आणि एकापेक्षा जास्त सूचना देऊ शकत नाही असं हे चुकीचं आहे. 2 देऊ शकतो. त्यामुळे अतारांकित प्रश्न म्हणजे अनस्टार क्वेश्चन. अतारांकित प्रश्नाचे उत्तर किती काळात देण्याची सर्वसाधारण शासनास मुभा असते? तर ते 3 महिन्यात द्यावं लागतं. हे डायरेक्ट फॅक्च्युअल गोष्ट आहे, लक्षात ठेवा. खालील विधाने पहा. लोकसभेमध्ये पारित न झालेले परंतु राज्यसभेत प्रलंबित असलेले विधेयक लोकसभा विसर्जित झाल्यास विपगत होते का? त्या आता एखादी म्हणजे लोकसभा जर विसर्जित झाली त्या रिलेटेड कोणते विधेयक लॅप्स होतात त्या संबंधी 3-4 तरतूद दिलेले आहेत. त्या आजच तुमच्या नोट्समध्ये लिहून घ्या. त्यावर हमखास प्रश्न येतो. त्या रिलेटेडच हा क्वेश्चन आलेला आहे. तर पारित न झालेले हे विधेयक विपगत होत नाही ते चुकीचं आहे. सदने संस्थगित झाल्यास संसदेतील प्रलंबित विधेयके विपगत होतात नाही. सर्व विपगत होत नाहीत. तर कोणते विपगत होणार आहेत याविषयी तरतूद राज्यघटनेत दिलेली आहे. त्यामुळे दोन्ही चुकीचे आहेत. अ नाही आणि ब नाही हे आपलं उत्तर. आता संसदेचे अधिकारी आपण पाहू. संसद ही खूप महत्वाची आहे, त्याच्यावर बरेचदा प्रश्न आलेले आहेत. आता 89 हे पण जोड्या लावायला डायरेक्ट येणार. 89 राज्यसभेचे अध्यक्ष उपाध्यक्ष 89 मध्ये लिहिलेले आहेत. हे डायरेक्ट जोडायला येईल. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष कोणत्या कलमात आहे ना, आतापर्यंत आलेलं पण आहे. 90 मध्ये उपाध्यक्षांचे पद रिक्त होणे, त्याचे त्यागपत्र आणि त्याचा पदच्युती हे 90 मध्ये. 91 मध्ये अध्यक्ष म्हणून काम करण्याची किंवा त्या पदाची कार्य पाडण्याची उपाध्यक्षाची किंवा इतर व्यक्तींचे अधिकार. 92 वगैरे ते एवढे महत्वाचे नाही आहेत. पण हे 2-4 कलम तुम्ही आधी लक्षात ठेवा. आणि 98 लक्षात ठेवा. संसदेचे सचिवालय 98 मध्ये लिहिलेले.
आणि 93 एक महत्वाचं आहे, लोकसभेचे सभापती आणि उपसभापती विषयी तरतुदी आहेत. आता कामकाज चालवणे. 99 मध्ये काय आहे, संसदेच्या सदस्यांची घ्यावयाची शपथ आहे 99 मध्ये. आणि 100 मध्ये संसदेत मतदान, संसदेची गणपूर्ती व रिक्तता याबाबत संसदेचे अधिकार. ह्यावर प्रश्न येतो. 100 मध्ये काय, तर संसदेत मतदानाच्या संबंधित तरतूद 100 मध्ये. सदस्यांची अनर्हता म्हणजे अपात्रता. 101 मध्ये पद रिक्त होणे. 102 मध्ये, 102 खूप महत्वाचे याच्यावर क्वेश्चन आलाय, सदस्यांच्या अपात्रतेचे निकष आहे 102 मध्ये. 103 मध्ये सदस्यांच्या अपात्रतेच्या प्रश्नावर निर्णय. 104 मध्ये कलम 99 नुसार शपथ घेण्यापूर्वी किंवा पात्र नसणाऱ्या किंवा अपात्र ठरणाऱ्या गृहात उपस्थित राहावे व मतदान करावे याबाबत दंड 104 मध्ये दिले. हे एक लक्षात ठेवा. काही कलम फक्त लक्षात ठेवायचे, सगळंच लक्षात ठेवायची गरज नाही. संसद व सदस्य यांचे अधिकार, विशेष अधिकार आणि संरक्षण. संसदेचे गृह, त्यांचे सदस्य आणि त्यांच्या समित्या यांचे अधिकार, विशेष अधिकार याच्यातून तरतुदी, हे नाही महत्वाचे एवढं. कायदे प्रक्रिया. आता काय, हे सर्वच कलम खूप महत्वाचे आहेत. संसदेत कायदे कशा प्रकारे पारित केले जातात त्या संबंधी तरतुदी. हा फॅक्च्युअल डाटा आहे, तो लक्षात ठेवा. आता 107 मध्ये काय आहे, विधेयके सादर करणे व संमत करणे या संबंधी तरतूद दिल्यात. 108 मध्ये काही बाबतीत दोन्ही गृहांची संयुक्त बैठक. आता 108 खूप महत्वाचं आहे, संयुक्त बैठक बद्दल कलम सांगितलं आहे 108. आणि 108 वर आतापर्यंत वारंवार क्वेश्चन आलेला आहे, त्यातल्या बारकावे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. या आधीच आपण एकदा क्वेश्चन पाहितलाय, म्हणजे त्यांचे अध्यक्षस्थान कोण भूषवतो त्या संबंधी. 109 मध्ये धन विधेयकाच्या बाबतीत विशेष प्रक्रिया. 109 पण खूप महत्वाचं आहे, धन विधेयकाबाबत विशेष काय प्रक्रिया आहे 109 मध्ये दिले. 110 मध्ये धन विधेयकाची व्याख्या दिली. 110 मध्ये काय असेल व्याख्या. आणि 111 मध्ये विधेयकांची संमती दिलेली. 111 याच्यावर पण क्वेश्चन येऊन गेलेला आहे, त्यामुळे हे सर्व कलम लक्षात ठेवणं गरजेचं आहे. वित्त विषयी बाबींची प्रक्रिया. 112 मध्ये काय आहे, वार्षिक वित्तीय पत्रक. 112 कलम महत्वाचं आहे, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 113 मध्ये अंदाजपत्रकावर संसदेची कार्यपद्धती. 114 मध्ये विनियोजन विधेयक. 115 मध्ये पूरक, अतिरिक्त आणि जास्तीचे अनुदान. 116 मध्ये लेखा अनुदाने. आणि 117 मध्ये वित्तीय विधेयकाबाबत विशेष तरतुदी. आता हे सर्व कलम महत्वाचे आहेत. जे जे महत्वाचे कलम आहेत ते मी या ठिकाणी घेतले आणि जोडे लावायला असे प्रश्न तुम्हाला दिसणार आहेत. सर्वसाधारण प्रक्रिया. 118 मध्ये प्रक्रियेचे नियम दिलेत. 119 मध्ये वित्तीय कामकाजासंबंधी संसदेची प्रक्रिया दिली. 120 वर प्रश्न येऊन गेलाय. संसदेत वापरायची भाषा संबंधित तरतूद 120 मध्ये. 121 मध्ये संसदेतील चर्चेवरील निर्बंध येते. निबंध नाही. न्यायालयांच्या संसदेतील कामकाजाची चौकशीचे अधिकार नाही. हे कलम खूप महत्वाचं. 122 न्यायालयांना संसदेतील कामकाजाचा चौकशीचे अधिकार नाहीत. आता संसदीय समित्या याच्यावर प्रश्न येऊन गेलेत, पण जे महत्वाच्या समित्या आहेत त्याच आपण पाहणार आहोत, कारण ज्या प्रीला महत्वाच्या समित्यावरच आतापर्यंत प्रश्न आलेला आहे. मुख्य परीक्षांना इतर समित्यावर पण प्रश्न येतो. आता प्रीसाठी 3 वित्तीय समित्या आपल्याला खूप महत्वाच्या आहेत. लोकलेखा समिती, अंदाज समिती, सार्वजनिक उपक्रम समिती. आता ह्या खालच्या समिती आहेत त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो, पण ह्या करणं गरजेचं आहे प्रायोरिटीने, आणि याच्यावर प्रश्न जास्त वेळा आलेले आहेत. त्यामुळं लोकलेखा समिती, अंदाज समिती, सार्वजनिक उपक्रम समिती एक चार्ट बनवा. चार्ट मध्ये त्यांची रचना, त्यांचा कार्यकाल, त्यांची नियुक्ती कशी होती, त्यांचे सदस्य कसे असतात आणि त्यांचे अध्यक्ष कोण असतात हे विषय डिटेल तुम्ही चार्ट बनवून घ्या. याच्यावर प्रश्न तुम्हाला हमखास दिसणार आहे. हे विशेष अधिकार समितीवर आता प्रश्न आला होता, असे प्रश्न येतात, पण ह्या अधिकाराच्या मग विभागीय स्थायी समित्या करायच्या. आता सर्वोच्च न्यायालय 124 अंतर्गत आपलं सर्वोच्च न्यायालयाविषयी तरतूद केलेली आहे. 124 मध्ये सर्वोच्च न्यायालयाची स्थापना आणि संरचना 124 मध्ये. आता हे खूप महत्वाचं आहे सर्वोच्च न्यायालयाविषयीची कलम. 126 मध्ये प्रभारी सरन्यायाधीशी नियुक्ती. 129 मध्ये सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असं. हे कलम खूप महत्वाचं आहे, ह्याच्यावर वारंवार प्रश्न विचारतो. अभिलेख न्यायालय म्हणून काम करतं, म्हणजे स्वतःचे रेकॉर्ड ठेवतं, परत आपले निर्णय परत देऊ शकतं, त्याला अभिलेख न्यायालय म्हणतात. तसं शिक्षा देऊ शकतं अभिलेख न्यायालय. सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय आहे. 129 रिपीट झालंय,
स्पेलिंग हे परत रिपीट झाले. 131 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे प्रारंभिक अधिकार क्षेत्र 131 मध्ये हे जोड्या लावायला लक्षात ठेवा बरं का. 129 अभिलेख, 131 प्रारंभिक, 136 मध्ये महत्वाचे कलम आहेत तेच आपण घेतलेत. सर्वोच्च न्यायालयाचे विशेष पुनर्विचारणाचा अधिकार 136 मध्ये. 137 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राचा विस्तार आहे. 129 मध्ये रिट्स काढण्याचा अधिकार आहे. 129 मध्ये हे येऊ शकतं. आता मेनचा प्रश्न आहे पण इथं लक्षात ठेवा रिट्स काढण्याचा अधिकार. 141 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे ठरलेला कायदा सर्व न्यायालयावर बंधनकारक असतो. 41 मध्ये हा कलम खूप महत्वाचा आहे. सर्वोच्च न्यायालयाने जर एखादा ठराव पास केला तो कायदा म्हणून सर्व न्यायालयांवर बंधनकारक असतो. 142 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांची अंमलबजावणी व शोध घेणे याबाबतचे आदेश आहेत. 143 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या विचार विनिमय करण्याच्या राष्ट्रपतीचा अधिकार आहे. 143 मध्ये हे सल्ला देण्याचा अधिकार 143 मध्ये याच्यावर वारंवार क्वेश्चन विचारला जातो त्यामुळे 143 लक्षात ठेवा सल्ला देण्याचा अधिकार. 145 मध्ये न्यायालयाचे नियम इत्यादी संबंधित तरतूद 145 मध्ये. आणि अर्थ लावणे हे नाही महत्वाचं, एवढं जे सांगतो ते खूप महत्वाचे आहेत. आता त्याच्यावर सर्वोच्च न्यायालयावर काय प्रश्न आलेत ते आपण पाहू. भारताचे राष्ट्रपती राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदातील तरतुदीनुसार सर्वोच्च न्यायालयाकडून सल्ला मागवू शकतात ते आपण आत्ताच बघितलं. 143 अंतर्गत ते सल्ला मागतात. 143 अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाशी विचार विनिमय करण्यासाठी राष्ट्रपतींचा अधिकार. 143 अंतर्गत आपण म्हणलंय म्हणजे ते सर्वोच्च न्यायालयाकडून सल्ला मागितला जातो. उच्च न्यायालय, आता उच्च न्यायालयाचे पण काही कलम आपल्याला महत्वाचे आहेत. सर्वात पहिलं म्हणजे 214 मध्ये उच्च न्यायालयाची तरतूद केलेली आहे. 215 मध्ये उच्च न्यायालय अभिलेख, तिकडं 129 होतं, इकडं 215 आहे. असं कम्पॅरेटिव्ह पद्धतीने पण तुम्ही करू शकता आणि हा चांगला अभ्यास होतो आणि कन्फ्युजन राहत नाही. 216 मध्ये उच्च न्यायालयाची संरचना लिहिलेली. 217 मध्ये उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांपदी नियुक्ती व त्याबाबत शर्ती लिहिल्यात. 218 मध्ये सर्वोच्च न्यायालयासंबंधी काही तरतुदी उच्च न्यायालयांना लागू करणे. 219 मध्ये उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशाकडून शपथ किंवा प्रतिज्ञा ही 129 मध्ये. 223 मध्ये प्रभारी मुख्य न्यायाधीशाविषयी तरतुदी आणि 231 मध्ये 2 किंवा अधिक राज्यांसाठी संयुक्त उच्च न्यायालय स्थापनेची तरतुदी नंतर टाकलेलं आहे 231 मधलं. आता या रिलेटेड आपण काही प्रश्न पाहूया. PYQ अनालिसिस करणं किंवा PYQ पाहणं गरजेचं आहे. फक्त डाटा पाहून प्री पास होत नाही. तर आतापर्यंत आयोगाने जे पण प्रश्न विचारले ते तुम्हाला माहित पाहिजे आणि पुढं प्रिडिक्टिव्ह अनालिसिस करून नक्की समोर काय क्वेश्चन येणार आहे आपल्याला पुढच्या एक्झामला तर तो पण आपल्याला समजला पाहिजे. तर या ठिकाणी या परिस्थितीमुळे न्यायिक सक्रियतेला चालना मिळते. आता हा ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम वर प्रश्न आहे. तुम्हाला ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम ही संकल्पना माहित पाहिजे. म्हणजे ज्यावेळेस कार्यकारी मंडळ किंवा विधिमंडळ कायदेमंडळ आपली कामं व्यवस्थित पार पडत नाही त्यावेळेस न्यायालय त्यांच्या कामात हस्तक्षेप करतं आणि समाजाला जे उपयोगाचे निर्णय आहेत ते घेतं. त्याला म्हणायचं ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम. तर ही ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम किंवा न्यायालयीन सक्रियतेची संकल्पना आहे. त्या रिलेटेड हा क्वेश्चन विचारलाय. जेव्हा विधिमंडळ आपली जबाबदारी पार पाडण्यास असफल ठरतात. बरोबर आहे, मी आत्ता सांगितलं डेफिनेशन असती. आभ्यंतरी विधिमंडळ असताना सरकार हे फारच कमकुवत व अस्थिर असतात. कमकुवत आणि अस्थिर असलं की न्यायालय त्यांची कार्य आपल्या हातात घेतं. जेव्हा सरकार नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे रक्षण करण्यास अपयशी ठरते. हे पण बरोबर आहे. हे म्हणजे न्यायालयीन सक्रियतेची ही सगळी डेफिनेशन आहे. एकदा जर तुम्हाला कळालं न्यायालयीन सक्रियता काय खाली किती 10 वाक्य जरी बनवले तरी तुमचे ते बरोबर येतील. जेव्हा सत्तारूढ पक्ष आपल्या अंतस्थ उद्दिष्टांसाठी न्यायालयांचा दुरुपयोग करतात. बरोबर आहे, सर्व स्टेटमेंट बरोबर आहेत. एकदा ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम कळालं मग किती पण स्टेटमेंट येऊ बरोबर आहे ना तुम्हाला. लोक न्यायालयाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाहीत विचारले. लोक न्यायालय 1987चा कायदा होता त्यासंबंधी तरतुदी. कायदेशीर आणि सेवा अधिसत्ता अधिनियमन लीगल सर्व्हिस ऑथॉरिटी ऍक्ट 1987 नुसार लोक न्यायालयांची वैधानिक दर्जा देण्यात आला. हे बरोबर आहे. इथं कायदा लिहिलाय म्हणजे वैधानिक दर्जा दिलाच असणार. एक बरोबर आहे. आणि 4 स्टेटमेंट दिल्यात म्हणजे आपल्याला एक प्रायोरिटीवर चूक करायचं आहे. लोक न्यायालयांचा केवळ शब्द टाकला आपण अलर्ट व्हायचं कारण हे स्टेटमेंट चूक करण्याची शक्यता जास्त आहे. सेवेतील अथवा सेवानिवृत्त न्यायिक व्यक्तींचा समावेश होऊ शकतो. आणि केवळ हे दोन्ही शब्द टाकलेत. हे दोन्ही शब्द टाकून वाक्य चुकीचं केलं जातं.
लोक न्यायालयाचे दिलेले प्रत्येक निर्णय हा अंतिम असतो आणि तो दोन्ही पक्षावर बंधनकारक असतो. बरोबर आहे. लोक न्यायालयाने दिलेला निर्णय हा दिवाणी न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या समान असतो. हे पण बरोबर आहे. तर दोन स्टेटमेंट ह्या केवळ आणि च मुळे चुकीचं आहे. भारतातील न्यायालयाचे पुनर्लोकन काय सुचवते? आता मागच्या वेळेस आपण मागच्या क्वेश्चन मध्ये बघितलं की ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम काय आहे. ज्या ठिकाणी विधिमंडळ किंवा कार्यकारी मंडळ आपली कार्य पूर्ण करत नाही त्यावेळेस ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम म्हणजे न्यायालय आपल्या हातात त्यांची कार्य घेते, त्याला ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम म्हणतात. आणि न्यायालयीन पुनर्लोकन म्हणजे काय? जेव्हा संसद एखादा कायदा पारित करते तर तो कायदा बरोबर आहे का नाही त्याची घटनात्मकता चेक करणं, त्याला न्यायालयीन पुनर्लोकन असं म्हटलं जातं. या दोन संकल्पना तुमच्या लक्षात आले त्यानंतर कोणताही क्वेश्चन येऊ तुमचा हा क्वेश्चन सॉल्व्ह होणारच. कायद्याची किंवा कार्यकारी आदेशांची घटनात्मकता घोषित करण्याचा न्यायालयीन अधिकार. बरोबर आहे. ही त्याची डेफिनेशन आहे न्यायालयीन पुनर्लोकनाची. कायदेमंडळाद्वारे मंजूर करण्यात आलेल्या कायद्यांचे सुज्ञपणा यावर प्रश्न उपस्थित करण्याचा न्यायालयीन अधिकार. हे पण बरोबर आहे. कायदेशीर मान्यता असलेले सर्व बाबी राष्ट्रपतींची मान्यता मिळवण्या अगोदर पुनर्लोकन करण्याचा न्यायालयीनचा अधिकार. आपल्याला यापूर्वी समान अथवा भिन्न प्रकारचे दिलेल्या निर्णयाचे पुनर्लोकन करण्याचा न्यायालयाचा अधिकार. आता आपले 4 स्टेटमेंट दिले, मग आपल्याला एक्झॅक्ट उत्तर काढायचे. तो एक्झॅक्ट डेफिनेशन पहिल्या स्टेटमेंट मध्ये, म्हणजे असं 4 स्टेटमेंट दिलं म्हणलं एकच असणार आहे, मग एक एक्झॅक्ट डेफिनेशन ज्या पर्यायात असेल ते आपल्याला मोर करेक्ट आपल्याला उत्तर काढायचं असतं. परत न्यायालयीन पुनर्लोकनावर 2017 साली प्रश्न आला. म्हणजे ह्या संकल्पना आहेत, या संकल्पना तुमच्या जर स्पष्ट असेल ना तर ह्या प्रश्न कसा पण बनवू ते तुमचं बरोबरच येतं. भारतातील राज्यघटनेने न्यायालयीन पुनर्लोकन पद्धतीचा स्पष्ट वर्णन केलेलं नाही. बरोबर आहे. स्पष्ट उल्लेख नाही आपलं न्यायालयीन पुनर्लोकनाचा, पण ती आहे ते अदृश्य स्वरूपात आहे. भारतात न्यायालयीन पुनर्लोकन हे कायद्याने घालून दिलेल्या पद्धतीला या तत्वानुसार संचलित आहे. आता मी तुम्हाला पहिल्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं ड्यू प्रोसेस ऑफ लॉ आणि प्रोसेस इस्टॅब्लिश बाय लॉ यात काय फरक आहे, त्या रिलेटेड हा क्वेश्चन आहे. इथं लिहिले कायद्याने घालून पद्धती, म्हणजे भारतात काय आहे प्रोसेस इस्टॅब्लिश बाय लॉ, हे बरोबर आहे. न्यायालयीन पुनर्लोकन हे राज्यघटनेच्या 9व्या परिशिष्टाला केलेल्या कायद्याला लागू होऊ शकत नाही. बरोबर आहे. काही 9वी परिशिष्ट ऍड केलंय आणि त्यात काही कायदे टाकलेत जे ज्यांना पुनर्लोकन लागू होत नाही. न्यायालयीन पुनर्लोकनामुळे निर्माण झालेल्या अडथळ्यांना पार काढण्याचे संसद कायदे आणि दुरुस्त्या मंजूर करू शकत नाही. निगेटिव्ह वाक्य बनवलं, जर निगेटिव्ह वाक्य बनवलं ते चुकीचं असतं. का नाही करू शकत? ते करतात. जर काय अडथळे निर्माण झाले तर परत संसद कायदा करते. खालील विधान विचारात घ्या. ब्रिटनमध्ये विधी नियमात न्यायालयीन पुनर्लोकनाची परवानगी नाही म्हणले तर बरोबर आहे, त्या ठिकाणी परवानगी नाही. मी आधी तुम्हाला पहिल्या लेक्चरमध्ये समजून सांगितलं तर UK, इंडिया आणि USA यांच्या नक्की राज्यघटनेत काय फरक आहे. तर UK मध्ये संसद सर्वोच्च आहे आणि USA मध्ये न्यायालय सर्वोच्च आहे. आणि आपल्या भारतात दोन्हींचं मिक्सर करून चेक अँड बॅलन्स साधलेले आहेत. तर ब्रिटनमध्ये न्यायालयीन पुनर्लोकन होत नाही कारण त्या ठिकाणी संसद सर्वोच्च आहे. आणि जेथे न्यायालयीन पुनर्लोकन कोणतीही मर्यादा नाही अशा अमेरिकेत न्यायव्यवस्थेत की भारतीय न्यायव्यवस्था श्रेष्ठ नाही. बरोबर. इथं न्यायालयीन पुनर्लोकनाला कोणतीच मर्यादा नाही. कोणता पण कायदा USA मधले सर्वोच्च न्यायालय रद्द करू शकते, तसं भारत नाही. भारतात फक्त एकच आधार आहे, अल्ट्रा व्हायरस, म्हणजे घटनेविरुद्ध आहे का एवढंच चेक केलं जातं. त्यामुळं दोन्ही बरोबर आहेत आणि आपल्याला विचारलेत दोन्ही विधान बरोबर विचारलेत. तर आता दुय्यम न्यायालयावर जास्त प्रश्न आतापर्यंत आलेले नाहीत, पण आपलं सिलेबसचा भाग आहे त्यामुळे आपलं पाहणं कर्तव्य आहे. 233 मध्ये जिल्हा न्यायाधीशाची नियुक्ती कलम विचारलं होतं एकदा. 233 मध्ये काय आहे? जिल्हा न्यायाधीशाची नियुक्ती आहे. 233 अ मध्ये काही जिल्हा न्यायाधीशाची नियुक्ती व त्यांचे दिलेल्या निकालांची वैधता देणे हे एवढं महत्वाचं आहे. बाकी दुसरं एवढे कलम महत्वाचे नाहीत. आता जिल्हा न्यायाधीशांच्या बाबतीत प्रश्न आले होते, विचारात घेऊ आपण. 2021 साली प्रश्न आला होता. जिल्हा न्यायाधीशाची नियुक्ती उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाकडून केली जाते. बरोबर आहे. बघायचं मुख्य न्यायाधीशाकडून केली जाते का? जिल्हा न्यायाधीशाची बदली करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना असतो का? आता हे 2 कीवर्ड आहेत, त्या 2 कीवर्डच्या आधारे आपल्याला चेक करता येईल. जिल्हा न्यायाधीश नियुक्ती उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश का करतील? तर राज्यपाल करतात, कारण सर्व राज्याची व्यवस्था राज्यपालांच्या हातात असते त्यामुळे राज्यपाल करतात.
हे स्टेटमेंट चुकीचं आहे आणि मुख्यमंत्र्यांना न्यायालयीन प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याचा कोणताही अधिकार नाही, त्यामुळे हे चुकीचं आहे. तर आपल्याला बरोबर शोधायच्यात दोन्ही नाही. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून नेमणूक करण्याबाबत खालील कोणते चुकीचे आहेत, निकष कोणते चुकीचे आहेत. उच्च न्यायालयामध्ये एखाद्याला नियुक्त करायचं आहे न्यायाधीश म्हणून, तर व्यक्ती आता 4 स्टेटमेंट दिलेले आहेत आपल्याला, तर यापैकी नाही हे नसणारच, 3च राहिले. जी व्यक्ती भारताच्या प्रादेशिक क्षेत्रात 10 वर्ष न्यायिक सेवेवर असली पाहिजेत. म्हणजे सर्वोच्च न्यायालयात नियुक्त होणारे न्यायाधीश आणि उच्च न्यायालयात नियुक्त होणारे न्यायाधीश यांच्या तरतुदी तुम्हाला माहित पाहिजेत. आणि त्यातला एक बेसिक डिफरन्स आहे, त्या डिफरन्सवर क्वेश्चन येणं अपेक्षित होतं आणि तो आलाय. त्या व्यक्तीने उच्च न्यायालयात 10 वर्ष वकिली केलेली असली पाहिजे, हे पण बरोबर आहे. हे 2 स्टेटमेंट बरोबर आहे. चुकीचं कोणतं आहे, राष्ट्रपतीच्या मते ती व्यक्ती अग्रगण्य कायदेतज्ञ असली पाहिजे. म्हणजे सर्वोच्च न्यायालयात एखाद्या व्यक्तीला म्हणजे राष्ट्रपतीला वाटलं की तो अग्रगण्य कायदेतज्ञ पंडित आहे, तर त्याची डायरेक्ट तिथे नियुक्ती होऊ शकते. पण उच्च न्यायालयात अशी नियुक्तीची तरतूद नाहीये. म्हणजे हा एक बेसिक डिफरन्स आहे आणि त्या बेसिक डिफरन्सवर प्रश्न आला, त्यामुळे आपल्याला चुकीचं शोधायचं होतं. हा 3 चुकीचा आहे. म्हणजे आयोग जिथं कन्फ्युजन पार्ट आहे ना, अशाच ठिकाणी प्रश्न विचारतात आणि तो प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिसतो. उच्च न्यायालयाच्या खालीलपैकी कोणत्या मुख्य अधिकारी कक्षा आहेत. उच्च न्यायालयाच्या मुख्य अधिकारी कक्षा, आता सर्वोच्च आणि उच्च दोन्हीच्या अधिकारी कक्षा पाहून घ्यायच्या, तर आपल्याला एक डिफरन्स कळून जाईल. आता इथं पर्याय बघा कसे बनवलेत, हे पर्यायवरून आपल्याला कळतं एकाला कोणाला तरी काढायचंय. मग आता मूळ अधिकारी कक्षा आहे, अपिली आहे, पर्यवेक्षण आहे, सल्लागारी अधिकारी कक्षा नाही. ही फक्त सर्वोच्च न्यायालयाचे 143 अंतर्गत राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाला विचारू शकतात तुमच्या निर्णयांविषयी. आता आपण राज्यपालांविषयी पाहू. आपण आतापर्यंत केंद्र शासनातील तरतुदी पाहिल्या, आता राज्य शासनाच्या तरतुदी पाहू. सर्वात पहिल्यांदा म्हणजे राज्यपाल, हा खूप महत्वाचा टॉपिक आहे. भाग 6 मध्ये राज्यपालांविषयी तरतुदी 153 ते 167 मध्ये, त्यातील प्रत्येक कलम आपल्यासाठी महत्वाचं आहे. आतापर्यंत वारंवार त्यावर प्रश्न विचारून गेलेले आहेत आणि पुढे येणाऱ्या एक्झामला पण ते प्रश्न तुम्हाला दिसणार आहेत. तर घटनेत भाग 6 मधील कलम 153 ते 167 राज्यातील कार्यकारी विभागाचे संबंधित आहेत. राज्य कार्यकारी विभागात राज्यपाल म्हणजे राज्य कार्यकारी विभागात कोण येतं हे पण तुम्हाला माहित पाहिजे. राज्यपाल येतात, मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ येतं आणि राज्याचा महाधिवक्ता, हे सगळं राज्याच्या कार्यकारी मंडळात येतं. आपल्याला विचारलं की राज्य कार्यकारी मंडळाचा भाग कोण आहे, असा पण प्रश्न बनवू शकतात आणि खाली पर्याय देऊ शकतात, राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, राज्याचा महाधिवक्ता. तर हे सर्व लोक कार्यकारी मंडळात सामील होतात. राज्यपाल हा राज्याचा मुख्य कार्यकारी आहे, म्हणजे राज्यपालांच्या नावे राज्याचा पूर्ण प्रशासकीय व्यवस्था चालते, हे लक्षात ठेवायचं. राज्यपालाच्या अधिकाराचा आणि कर्तव्याच्या खालील वर्गीकरण करता येईल. तसे राष्ट्रपतींच्या कार्याचे आपण वर्गीकरण केले होते, तसेच राज्यपालांच्या कार्याचे वर्गीकरण ह्या भागात करता येईल. त्यांना कार्यकारी अधिकार आहेत, कायदेविषयक आहेत, आर्थिक आहेत आणि न्यायिक अधिकार आहेत. तर राष्ट्रपतींना एक सल्लागारी अधिकार आहेत 143 अंतर्गत, तो राज्यपालांना नाही. आणि असा प्रश्न येऊन गेलाय, म्हणजे अशा कम्पॅरेटिव्ह फॉर्म मध्ये तुम्ही जर अभ्यास केला ना, ह्या गोष्टींचा फायदा होतो. त्यामुळे कम्पॅरेटिव्ह अभ्यास करणं गरजेचं असतं ऑब्जेक्टिव्ह एक्झामसाठी. आता राज्यपाल संबंधित कलमे, राज्यपालांसंबंधित कलमे खूप महत्वाचे आहेत आणि ते जोड्या लावायला वारंवार विचारले गेलेत. किंवा डायरेक्ट राज्यपाल कोणत्या कलमात आहेत, तर 153 अंतर्गत राज्यपालांची तरतूद केलेली आहे, हे डायरेक्ट तुमचं पाठ पाहिजे. 154 मध्ये त्यांचे कार्यकारी अधिकार आहेत. राज्यपाल 153 मध्ये 54 मध्ये कार्यकारी अधिकार, 55 मध्ये त्यांची नियुक्ती आहे, 56 मध्ये कार्यकाल आहे, 57 मध्ये नियुक्तीची पात्रताचे निकष. अशा प्रकारे ते पाठ करायचे एका शब्दात, तेव्हा ते लक्षात राहतं. नाही तर डायरेक्ट असे पाठ करत गेले तर लक्षात राहत नाही. एक शब्द तुम्हाला माहित पाहिजे. 158 मध्ये काय अटी आहेत त्यांच्या, हे जोड्या लावायला प्रश्न येऊ शकतो. 159 मध्ये शपथ, 60 मध्ये आकस्मिक परिस्थितीमध्ये राज्यपालांनी करायची कामे, आकस्मिक परिस्थिती कामे 160 मध्ये, 161 मध्ये माफी संबंधी तरतुदी, 62 मध्ये कार्यकारी अधिकाऱ्यांची व्याप्ती आणि 63 मध्ये काय राज्यपालांना सल्ला देण्यासाठी व सहाय्य करण्यासाठी मंत्रिमंडळ. आता 163 आणि 164 हे कलम खूप महत्वाचे आहेत. 163 आणि 164 याच्या सगळा म्हणजे राज्यपाल आणि मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्री यांच्यातील संबंध आहेत, ह्या 2 कलमात मेन्शन केलेले आहेत. त्यामुळे ह्या कलमावर सारखे प्रश्न याच्यात आहेत, याची उपकलम पण तुम्हाला माहित पाहिजे. 164 मध्ये काय मंत्र्याची नियुक्ती, कार्यकाल, वेतन आणि तत्संबाबी आहेत. आणि 165 मध्ये भारताचा महाधिवक्ता, महान्यायवादी आणि महाधिवक्ता या
विधानांविषयी तुम्हाला माहित पाहिजे. 76 मध्ये काय, 165 मध्ये काय. आता 166 मध्ये राज्याच्या शासनाचे कामकाज चालवणे, 66 मध्ये. 67 मध्ये राज्यपालाला माहिती पुरवण्याबाबत मुख्यमंत्र्यांची कर्तव्ये. 174 मध्ये राज्य विधिमंडळाची अधिवेशने संस्थगित ठेवणे व विसर्जित करणे. आता हे एवढे महत्वाचे नाही. 200 कलम महत्वाचे आहे. 200 मध्ये काय आहे, विधेयकांना मान्यता. राज्य विधिमंडळाने संमत केलेल्या विधेयकांना राज्यपाल मान्यता देतात 200 अंतर्गत. 201 अंतर्गत राज्यपालाने राष्ट्रपतीच्या विचारार्थ विधेयक राखून ठेवले. आता 200 आणि 201 मधला डिफरन्स तुम्हाला माहित पाहिजे, याच्यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर 200 मध्ये काय आहे, विधेयकांना मान्यता राज्यपाल देतात. आणि 201 मध्ये काय आहे, राज्यपालांकडे आलेले विधेयक राष्ट्रपतींच्या विचारार्थ ठेवण्याची तरतूद 201 मध्ये. 213 मध्ये हे कलम खूप महत्वाचं आहे. 213 अध्यादेश काढण्याची तरतूद. राज्यपालांना अध्यादेश काढण्याचा अधिकार आहे. 217 मध्ये उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्तीबाबत राष्ट्रपतीच्या राज्यपालाबरोबर विचार विनिमय 217 मध्ये. आणि 233 आपण कलम पाहिले, जिल्हा न्यायाधीशासंबंधित आहे. आता यावर जे प्रश्न आले होते ते पाहू. राज्य विधिमंडळाने संमत केलेले विधेयक राज्यपाल राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवू शकतात. 201 कलम आपण पाहिलं, त्यामध्ये काय तरतुदी आहेत आपण पाहिजे. विधेयकाला मान्यता देतात अथवा मान्यता राखून ठेवू शकतात. म्हणजे राज्य विधिमंडळाने संमत केलेले विधेयक राज्यपाल राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवले तर राष्ट्रपती काय करतात, याविषयी प्रश्न 2019 साली आला होता. त्याचं आपलं उत्तर द्यायचंय. विधेयकाला मध्ये काय लिहिलंय, विधेयकाला मान्यता देतात अथवा मान्यता राखून ठेवू शकतात. हे बरोबर आहे. राष्ट्रपतींना सर्व अधिकार असतात, त्यामुळे बरोबर आहे. आपल्याला विचारलंय काय करू शकतात, तर बरोबर आहे. त्यामुळे जिथं नसन ते गेलं, पण सर्व ठिकाणी. राज्य विधिमंडळाकडे पुनर्विचारार्थ ते विधेयक परत पाठवू शकतात. बरोबर आहे, ते पाठवू शकतात पुनर्विचारार्थ. म्हणजे पण बरोबर आहे. जिथं नाही ते गेले, तर या ठिकाणी नाही 4 मध्ये, त्यामुळं चौथा गेला. राष्ट्रपतीकडून परत आलेल्या विधेयकावर राज्य विधिमंडळाने 3 महिन्याच्या पुनर्विचारार्थ केलाच पाहिजे. असा कार्यकाळ कुठं मेन्शन नाही की 3 महिन्यातच विचार केला पाहिजे असं नाही. गेले, त्यामुळं ज्या ठिकाणी ते गेले. आता आपल्याला फक्त डचाच विचार करायचा आहे. पुनर्विचारार्थ परत आलेले विधेयक जर राज्य विधिमंडळाने पुन्हा मंजूर केले तर राष्ट्रपतीने त्या 6 महिन्याच्या कालावधीत संमती दिली पाहिजे. असा नाही. राष्ट्रपती किती दिवसात का संमती दिली याविषयी तरतूद नाहीये, त्यामुळे 6 महिने हे चुकीचं आहे. त्यामुळे क आणि ड दोन्ही चुकीचे आहेत. उत्तर आपलं आणि ब येत. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. राज्यपाल. नेक्स्ट क्वेश्चन काय, राज्यपालांविषयी विचारलंय. खालील विधानांपैकी कोणते विधान बरोबर नाही विचारले. अनुच्छेद 290 राज्यपाल विधेयक राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवू शकतात. 200 अंतर्गत ठेवतात का. 200 आणि 201 तुम्हाला मी सांगितलं होतं आपण करताना डाटा, तर त्यातला डिफरन्स लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 201 मध्ये काय आहे आणि 200 मध्ये काय आहे, हे दोन्ही लक्षात ठेवले. 200 मध्ये राज्यपाल विधानमंडळाकडून आलेले विधेयकावर परमिशन देतात. 201 मध्ये राष्ट्रपतीसाठी विधेयक राखून ठेवतात. त्यामुळे हे चुकीचं आहे. क्वेश्चन 1, 2, 3, 4 फॉर्मॅटमध्ये आलेलं आहे. आपल्याला काय करायचे, बरोबर नाही शोधायचंय. तर पहिलेच बरोबर नाही, डायरेक्ट उत्तर येऊन जातं. खालील विधानांपैकी कोणते विधाने भारतीय राज्यघटनेत तरतूद म्हणून समाविष्ट केलेली आहेत. विधाने बघायचे. भारतीय राज्यघटनेत ह्या शब्दाला खूप महत्व आहे. म्हणजे हा जर शब्द तुम्ही गाळला तर हे उत्तर चुकतंच. म्हणजे क्लीन रिडिंग खूप चांगली पाहिजे. भारतीय राज्यघटनेला या ठिकाणी महत्व आहे. राज्याला राज्यपाल म्हणून नियुक्त होणारा व्यक्ती ही भारतीय संघातील इतर दुसऱ्या राज्याची रहिवासी असली पाहिजे. ही तरतूद आहे, पण राज्यघटनेत नाही. ही एक कन्व्हेन्शन आहे की एखाद्या राज्याचा राज्यपाल म्हणून नियुक्त व्हायचा व्यक्ती हा दुसऱ्या राज्यातला असला पाहिजे. ही म्हणजे कन्व्हेन्शन आहे, ही कुठं लिहिलेलं नाही. देशाच्या धर्मनिरपेक्ष वैशिष्ट्याची खात्री देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात किमान एक न्यायाधीश हा मुस्लिम असला पाहिजे, असं पुढं नाही लिहिलेलं. त्यामुळे हे पण नाही, घटनेत नाही. संसदेच्या लोकलेखा समितीचा अध्यक्ष हा विरोधी पक्षाचा असला पाहिजे. हे सर्व कन्व्हेन्शन आहेत, ते घटनेत नाहीत, त्यामुळे घटनात्मक नाही. त्यामुळे हे यापैकी नाही हे उत्तर येत. इथं बघा पर्याय शफल केलेले, यापैकी नाही, तिसऱ्या पर्यायात टाकलाय. महाराष्ट्राच्या राज्यपालाबाबत खालीलपैकी कोणते विधाने सत्य आहेत. राज्यपालांविषयी सत्य विधाने विचारलेत. मग राष्ट्रपती आणि राज्यपाल तुम्ही कंपॅरेटिव्ह फॉर्म मध्ये केलं ना, एकदम सोपं होतं अभ्यास करणं.
ते अँग्लो इंडियन जमातींमधील एकाच विधान परिषदेवर नामनिर्देश करू शकतात। विधान परिषद म्हणलंय, व्यवस्थित वाचायचं, विधानसभा पाहिजे, चूक। ते अँग्लो इंडियन जमातीतील किमान दोघास विधानसभेवर नामनिर्देशित करतात। दोघास आहे का? ती लोकसभेची तरतूद होती पहिली, दोघास नाही एकाच आहे, आता ती पण नाही राहिली। तिसरं, त्यांना राज्यघटनेच्या अनुच्छेद 371(2) अन्वये विशेष जबाबदारी प्रदान करण्यात आली। हे तिसरं वाक्य बरोबर आहे। 370 आणि 371 अंतर्गत विशेष राज्याच्या तरतूद केल्या होत्या, त्यात 371 अंतर्गत त्यांना विशेष जबाबदारी राज्यपालांना दिलेली। 5, नेक्स्ट क्वेश्चन पाहू। खालीलपैकी कोणते विधाने बिनचूक आहेत? 2017 साली प्रश्न आला, म्हणजे अचूक विधाने शोधायचे। एकच व्यक्ती एकाच वेळी 2 किंवा अधिक राज्यांचा राज्यपाल म्हणून नियुक्त करता येत नाही, चूक। करता येऊ शकतो। घटना दुरुस्तीने ही तरतूद करण्याची 7वी घटना दुरुस्ती 1956 अंतर्गत ही तरतूद करण्यात आलेली आहे। राज्यपालास त्याच्या पदावरून काढण्यासंदर्भात भारतीय राज्यघटनेत विशेष अशी प्रक्रिया सांगितलेली नाही म्हणले, तर बरोबर आहे, त्यांना पदावरून काढण्यासाठी विशेष प्रक्रिया नाहीये। राज्यपाल हा संसदेच्या दोन्ही सभागृहापैकी एकाचा सदस्य असणे आवश्यक आहे। आपण हे कधीच वाचलेलं नाही की तो एखाद्या सभागृहाचा सदस्य असतो म्हणून। राज्यपाल कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसतो, त्यामुळे हे चुकीचं आहे। आपल्याला राज्यातील विद्यापीठांच्या कुलपतीची नियुक्ती राज्यपाल करतात। राज्यपाल हा संसदेच्या दोन्ही सभागृह एकाचे सदस्य असणे आवश्यक असते। 4था पर्याय, राज्यपाल विद्यापीठांच्या कुलपतींची नियुक्ती राज्यपाल करतात। एकच व्यक्ती एकाच वेळी 2 किंवा अधिक राज्यांसाठी राज्यपाल म्हणून नियुक्त करता येत नाही। करता येतो म्हणजे हे चुकीचे आहे। राज्यपालास त्याच्या पदावरून काढण्यासंदर्भात भारतीय राज्यघटनेत विशिष्ट अशी प्रक्रिया सांगितलेली नाही, हे बरोबर आहे। राज्यपाल हा संसदेच्या दोन्ही सभागृहापैकी एकाचा सदस्य असणे आवश्यक असते, हे चुकीचे आहे। आणि राज्यातील विद्यापीठांच्या कुलपतींची नाही, कुलगुरूंची नियुक्ती करतो, त्यामुळे हे पण चुकीचं आहे। त्यामुळे उत्तर आपलं 2 आहे। आपल्याला बिनचूक शोधायचं होतं। खालील विधान विचारात घ्या। राज्यघटनेच्या मसुद्यात राज्यपालांची निवडणूक प्रौढ मताधिकाऱ्यांनी व्हावी अशी तरतूद केली होती। विचारात घ्या, अ स्टेटमेंट आहे, तर आपल्याला काय शोधायच्यात? बरोबर विधाने शोधायच्यात। बरोबर आहे, जेव्हा राज्यघटना निर्मिती होत होती तेव्हा प्रौढ मताधिकाऱ्यांनी नियुक्ती व्हावी अशी तरतूद होती। राज्यपालाच्या नियुक्तीबाबत भारताने अमेरिकेची पद्धती नाकारून कॅनडियन पद्धतीचा स्वीकार केला, बरोबर आहे, आपण अमेरिकन पद्धती नाकारलेली। 42व्या घटना दुरुस्तीनंतर मंत्रिमंडळ सल्ला राष्ट्रपतीवर बंधन करण्यात आला आहे, परंतु अशी तरतूद राज्यपालांच्या संदर्भात करण्यात आली नाही, हे पण बरोबर आहे। एकदा प्रश्न आला होता, कोणत्या घटना दुरुस्तीने हे केलं, तर 42 ने केलं, ते स्टेटमेंट मध्ये परत टाकले, त्यामुळे सर्व स्टेटमेंट बरोबर आहे। आता मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्री आणि राज्य मंत्रिमंडळ यांच्या संबंधाविषयी जे कलम आहेत ते ऑलरेडी आपण पाहिलेले आहेत। 163, 164, 167 फक्त या ठिकाणी नवीन आहे। एकशे 167 मध्ये काय आहे की राज्यपालाला माहिती देण्यासंदर्भात मुख्यमंत्र्याची कर्तव्ये, मुख्यमंत्र्याची काय कर्तव्य असतील ही 167 मध्ये सांगितले की मुख्यमंत्र्यांनी राज्यपालाला सगळ्या निर्णयाविषयी माहिती द्यायची। हे 167 मध्ये आहे, हे वेगळ्या पद्धतीने लक्षात ठेवा तुम्ही, त्याच्यावर प्रश्न येतोच। खालीलपैकी कोणते विधाने अनुच्छेद 164 मध्ये समाविष्ट नाहीत म्हणले? मुख्यमंत्री नियुक्ती राज्यपालाद्वारे केली जाते का? 164 मध्ये आहे का ती तरतूद? आपल्याला 4 स्टेटमेंट मध्ये दिले, म्हणजे एक कोणतरी चुकीचं असणार आहे। मंत्रिमंडळ राज्याच्या विधानसभेला एकत्रित जबाबदार असणार नाही म्हणले, निगेटिव्ह स्टेटमेंट केलं, ते स्टेटमेंट चुकीची असण्याची शक्यता असते। इतर मंत्र्याची नियुक्ती राज्यपाल मुख्यमंत्री सल्ल्यानुसार करतील। जो मंत्री कोणत्याही सलग 6 महिने कालावधीसाठी राज्याचा विधिमंडळ सदस्य नसेल तो त्या कालावधी समाप्तीनंतर मंत्री राहणार नाही, हे पण बरोबर आहे। मग आपल्याला चूक कुठं केलंय हे नुसतं ऑब्झर्वेशननी समजून जातं। ज्या ठिकाणी एखादं स्टेटमेंट निगेटिव्ह केलं जातं ते वाक्य चुकीचं असतं। एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना हटवता येऊ शकते जर राज्यसभा किंवा विधान परिषदेच्या 2/3, राज्यसभा आणि विधानसभा नाही, विधानसभेने जर तसा ठराव केला तरी, त्यामुळे गेलं। राज्यपालांच्या मते राज्यामध्ये घटनात्मक यंत्रणा सरकार व्यवस्था ढासळली आहे, विधानसभेने अविश्वास ठराव मंजूर केला, हे बरोबर आहे।
विधानसभेने जर अविश्वास ठराव मंजूर केला तर त्यांना हटवता येतं. आणि राज्य विधानमंडळात दोन्ही सभागृहांनी अविश्वास ठराव मंजूर केला तर चूक. मग आपल्याला ब आणि क हे दोन राज्यपालांच्या मते राज्यामध्ये घटनात्मक यंत्रणा कोलमडली असेल तर त्यावेळेस त्यांना हटवता येतं. म्हणजे अशा दोन कंडिशन मध्ये, आता हे खाली पर्याय छापले नाहीत पण ब आणि क उत्तर याच, ब आणि क. आता राज्य विधिमंडळ. राज्य विधिमंडळामध्ये तसंच जशी लोकसभेची आपण रचना बघितली कशात आहे, तसंच राज्य विधिमंडळाची रचना कोणत्या कलमात आहे, 168 मध्ये विधिमंडळ बनवणे संबंधी तरतुदी. 169 वर मागच्या वेळेस क्वेश्चन आला होता, राज्यात विधान परिषदा रद्द करणे अथवा स्थापन करण्याच्या संबंधित तरतूद 169 मध्ये, आणि ते राज्य विधिमंडळ असेल त्यांना बहुविशेष बहुमताने आणि लोकसभा आणि राज्यसभा साध्या बहुमताने याला मंजुरी देत असते. 169 अंतर्गत विधान परिषद एखाद्या राज्यात स्थापन करायची असेल तर. आणि विधानसभांची संरचना 170 मध्ये, हे कलम लक्षात ठेवायचे, सर्व कलम महत्वाची. विधानसभेची संरचना 170 मध्ये, 171 मध्ये, विधान परिषदेची 172 मध्ये राज्य विधिमंडळाचा कार्यकाळ दिलेला आहे 172 मध्ये. 173 मध्ये काय दिलंय, राज्य विधिमंडळाच्या सदस्यांची पात्रता निकष दिले 173 मध्ये. आणि 176 खूप महत्वाचं आहे, राज्यपालांचे विशेष अभिभाषण. आता त्यावर आलेले प्रश्न पाहूया. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार विधानसभेने तशा असायचा ठराव संमत केला असेल तर विधान परिषद स्थापन करण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार संसदेला दिला आहे. आत्ताच बघितलं हे आपण, मी सांगितलं की विधान परिषद स्थापन करायचं असेल त्याचं कलम पाठ असणं गरजेचं आहे, त्याच्यावर प्रश्न विचारतो. 169 आहे. महाराष्ट्र विधान परिषदा डॅश वर्षी 100 वर्ष पूर्ण झाली. महाराष्ट्र विधान परिषदेला डॅश मध्ये 50 वर्ष पूर्ण झाली. तर 1935च्या कायद्याने 1937 मध्ये त्याची स्थापना झाली होती, त्यामुळे 1987 मध्ये त्याला 50 वर्ष पूर्ण झाली. खाली विधान विचारात घ्या. विचारात घ्या म्हणलं की आपण खाली गेलं पाहिजे. बरोबर विचारल्यात का चुकीचे विचारल्यात, नाहीतर टाइमपास होतो. विधान परिषद हे स्थायी सभागृह आहे, हे सोपा प्रश्न आहे, स्थायी आहे ते. आणि विधानसभा काय आहे, अस्थायी आहे. राज्यपाल विधान परिषदेचे प्रसिद्ध अध्यक्ष असतात, तिकडे उपराष्ट्रपती असतात, पण आपल्या इथं ते नसतात, राज्यपाल नसतात. काही नामनिर्देशित सदस्य सोडल्यास विधान परिषदेचे सदस्य अप्रत्यक्ष पद्धतीने निवडले जातात. बरोबर आहे, सर्व विधाने बरोबर आहेत. कोणते बरोबर आहेत, स्थायी सभागृह आहेत, नाही हे चुकीचं होतं, ब चुकीचं होतं, अ आणि क बरोबर आहे. खालील विधानांचा विचारात घ्या. विचारात घ्या म्हणलं की खाली आलो आपण, बरोबर आहेत विचारलं. मग आता वाचायला सुरुवात करायचं. हा करंट ओरिएंटेड प्रश्न होता. करंट आणि पॉलिटी मधला पार्ट दोन्ही मिक्स करून हा क्वेश्चन बनवला होता. असे क्वेश्चन बनतात. जर पॉलिटी मधील काही गोष्टी चर्चेत असतील तर असे क्वेश्चन बनले जातात, हे तुम्ही लक्षात घ्यायचं. नुकताच ओडिशा विधानसभेने विधान परिषद निर्माण करण्याबाबत ठराव मंजूर केला. बरोबर आहे, त्यावेळेस तो मंजूर झाला होता. सध्या 5 राज्यात, आता हा काय करंटचा पार्ट आहे आणि खालचे पार्ट काय आहेत, स्टॅटिक पार्ट आहे, म्हणजे पॉलिटी मधले पार्ट आहेत. तर ओडिशानी तो मंजूर केला होता. आणि 5 राज्यात आहेत का, तर नाही, ते 6 राज्यात आहेत. म्हणजे ब ज्या ठिकाणी आहेत ते गेले, आणि अ तर पाहिजे ना, अ आणि ड डायरेक्ट उत्तर येऊन जातं, पुढे जास्त वाचायची गरज राहत नाही. विधानसभेचे कामकाज कोणत्या भाषेतून चालते. विधानसभेचे कामकाज 2014 साली क्वेश्चन आलता, तर 210 कलमांतर्गत ते मेन्शन आहे, मराठी, हिंदी आणि इंग्रजीतून अशा भाषेतून काम चालतं. त्यानंतर आता राज्य विधिमंडळाचे अधिकार, त्याविषयी आपण पाहू. राज्य विधिमंडळाचे अधिकार, जसे आपण संसदेचे अधिकार पाहिले तसं राज्य विधिमंडळाचे अधिकार पाहू. 108 अंतर्गत विधानसभेचे सभापती व उपसभापती या संबंधी तरतुदी. 179 मध्ये सभापती व उपसभापती हे पद रिक्त होणे, त्यांचे राजीनामा आणि त्यांच्या पदच्युती संबंधी तरतुदी आहेत. म्हणजे ह्या तरतुदी तुम्ही बारकाईने करणे गरजेचे आहे, त्यावर प्रश्न विचारला जातो. 180 मध्ये सभापती पदाचे काम करण्याची प्रक्रिया, सभापती म्हणून काम करण्याची उपसभापती किंवा इतर व्यक्तींचे अधिकार 180 मध्ये. म्हणजे हे जे कलम आहे ती सगळे तुम्ही करून ठेवा, याच्यावर प्रश्न वारंवार विचारले जातात. आता सदस्यांची अपात्रता. सदस्य कोणत्या परिस्थितीत अपात्र होतं याविषयी तरतुदी 190, 191 आणि 193 मध्ये करून ठेवलेले आहेत. आता कायदेविषयी प्रक्रिया पाहू आपण.
म्हणजे आता कायदा विधानसभेत कशा प्रकारे पारित होतो विधिमंडळात त्याविषयी तरतुदी आहेत. ते कशात आहेत? 196, 97, 98, 199, 200 आणि 201. 200 आणि 201 आपण ऑलरेडी पाहिल्यात. यात काय राज्यपाल याला मान्यता देतात आणि याच्यात राज्यपाल राष्ट्रपतींसाठी राखून ठेवतात. आणि 198 धन विधेयक संबंधी प्रतिक्रिया आहे. तिकडे जशी आपण पाहिली होती तशी धन विधेयकासंबंधी विशेष पद्धती इथे 198 मध्ये. 199 मध्ये धन विधेयकाची व्याख्या दिलेली. तिकडे जशी 110 मध्ये दिलेली तशी तिकडे 109 मध्ये दिलेली, तर 199 मध्ये दिली. विधेयक सादर करणे आणि संमत करणे या संबंधी तरतुदी 196 मध्ये दिलेली आहे. आणि धन विधेयकासंबंधित धन विधेयक सोडून इतर विधेयकांच्या बाबतीच्या विधान परिषदेच्या अधिकारावर मर्यादा. जसं राज्यसभेला तिकडे जास्त अधिकार आहेत, तिकडं विधान परिषदेला जास्त अधिकार नाहीत. धन विधेयकाबाबत कोणताही अधिकार विधान परिषदेला नाही, हे लक्षात ठेवायचं. आर्थिक बाबी संबंधी तरतुदी. आपण लोकसभेच्या काय तरतुदी होत्या किंवा विधान संसदेच्या आर्थिक बाबीवर काय तरतुदी होत्या हे आपण ऑलरेडी पाहिलं होतं. तशाच तरतुदी ह्या विधिमंडळाच्या संबंधित आहेत. म्हणजे कम्पॅरेटिव्ह मध्ये तुम्ही लक्षात ठेवू शकता. एका साईडला संसदेच्या तरतुदी लिहायच्या आणि दुसऱ्या साईडला विधिमंडळाच्या तरतुदी लिहायच्या आणि त्यांची कलम लिहायची. 202 वार्षिक वित्तीय पत्रक. 203 मध्ये अंदाजाच्या संदर्भात विधिमंडळाची कार्यपद्धती. 204 मध्ये विनियोजन विधेयक. 205 मध्ये पूरक आणि अतिरिक्त अधिक अनुदान. 206 मध्ये लेखा अनुदान. आता तिकडं 112 मध्ये होते, इथं 206 मध्ये. 207 मध्ये वित्तीय विधेयकाबाबत विशेष तरतुदी 207 मध्ये लिहिले. म्हणजे ह्या तरतुदी वारंवार विचारल्या जातात आणि त्या पाठ करणं आपलं कर्तव्य आहे. काही राज्यांसाठी विशेष तरतुदी. आता हा चार्ट महत्वाचा होता, तो आपल्याला सुरुवातीला घ्यायचा होता पण या ठिकाणी आला होता. हे पाठ असणंच गरजेचं आहे. ह्याच्यावर प्रश्न म्हणजे हमखास येतोच, त्यामुळे हे पाठ करून ठेवा. भारतीय राज्यघटनेतील भाग 21, 20 आणि 21 मध्ये विशेष तरतुदी होत्या. 20 मध्ये 370 होतं आणि 21 मध्ये 371 आहे. तर 371 विषय आपण पाहूया. आता 371 मध्ये महाराष्ट्र आणि गुजरात या संबंधी विशेष तरतुदी 371 मध्ये. आणि 371 ए बी सी डी ती याच्यापर्यंत IJ पर्यंत तुमच्या पाठ पाहिजे. त्यासाठी काय न्यूमोनिक्स बनवा आणि हे प्रश्न असे विचारले जातात, जोड्या लावायला विचारले जातात. 371 मध्ये काय महाराष्ट्र आणि गुजराती. 371 ए फॉर नागालँड, बी फॉर आसाम, सी फॉर मणिपूर, डी फॉर आंध्र प्रदेश आणि तेलंगणा, ई फॉर आंध्र प्रदेश मधली एक केंद्रीय विद्यापीठे त्या स्थापनेसंबंधी तरतुदी. एफ मध्ये FC सिक्कीम, जी मध्ये मिझोराम आहे, मिझो, एच अरुणाचल प्रदेश आहे, I गोवा आहे आणि जे कर्नाटक मधला जो प्रदेश आहे त्या संबंधित तरतुदी जे मध्ये दिलेत. ह्या तरतुदी तुम्ही पाठ करणं गरजेचं आहे, कारण याच्यावर सारखे प्रश्न विचारले जातात. जे I गोवा, जे कर्नाटक, हे चार्ट पाठच पाहिजे. याच्यावर प्रश्न 100% येणार आहे. तर या ठिकाणी आपण थांबू. धन्यवाद.